दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली आहे। शिर्डीमध्ये पहाटेच्या वेळी 3 जणांवरती चाकू हल्ला करून मोबाईल, पैसे काढून घेतल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। जखमीवरती लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। पहाटे 4 ते 5:30च्या दरम्यान शिर्डीमधील विमानतळ रोडला 3 गुन्हे घडले आहेत। यामधील भीषण हत्याकांडामध्ये साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय तर अत्यावस्थेमध्ये असलेल्या एका ग्रामस्थावरती प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुभाष घोडे हे मंदिरामधील साई मंदिरामधील कर्मचारी ड्युटीवरती येत होते तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते तर कृष्णा देहेरकर हे आपलं वर्कशॉप बंद करून घरी निघाले होते। त्यांच्यावरती जोरदार असा प्राणघातक हल्ला झालाय। त्यांच्यावर लोणी या ठिकाणी उपचार सुरू आहे। अत्यंत दुर्दैवी घटना ही सकाळी 4 वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले। खरं तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही। ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि 4च्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते। हा निरोप येता येता 6-7 वाजले तर 2 बॉड्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे 2 लोक CCTVवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको। जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे। कारण की रस्त्या चालतात 3 वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किलर किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडलेल्या माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। मात्र गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केलं आहे, मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेक पोलिसांचं कर्तव्य होतं। नाही, यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते 5:30ला पहिलं निरोप आला। 5:30ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी SP-ना लावलेला आहे। त्याच्यावर ताबडतोब कारवाई करून तो सस्पेंड केला जाईल। कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही, पहिला मुद्दा। 5:30ला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या 2 बॉड्या होत्या, एक तर डेड बॉडी ती कृत्य 3:30ला झाले का 3ला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही। हे CCTVच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल, PI-वरही कारवाई होईल। कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला, सकाळी 7 वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली। मी SP-नाही बोललेलो आहे, SP तासभरात तिथं पोहोचत आहेत। LCBची टीम अराईव्ह झालेली आहे। सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक, कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं याच्यावर भाष्य करणं चुकीचं राहील। पहाटे ही घटना झाली। 2 जण इसम होते, त्यांना गाडीवरून पाडलं आणि पोटावर वार केले चाकूचे। एक कानाच्या मागे झाले, एक हातावर झालेले, मोबाईल आणि पैसे काढून घेतले आणि घरी आल्यावर मला सांगितलं की असं असं झालं आहे, मला लागलं आहे, चाकूचा हा हल्ला झालेला आहे, मला फोन कर म्हणून। मग मी मुलाला फोन केला त्यावेळी तो पण नुकताच घरी आला होता, हातपाय धुवत होता आणि मग तो लगेच 4 व्हीलर गाडी घेऊन आम्ही सुपरला गेलो। सुपरला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही लोणीला घेऊन जा आणि आम्ही इथे लोणीला आलो। मग 4 वाजता मध्ये घेतले पण अजून ऑपरेशन झालेलं नाही आहे। आणि ही ज्यावेळी घटना घडली त्यावेळी 3घांना पण ते हल्ला झालेले, त्याचे 2 तर गेलेले आहेत
आणि तिसरी हे म्हणजे आमचे म्हणजे जखमी झालेले आहेत. मग तुम्ही त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ना. असं नाही की एअरपोर्ट रोड साईडला चांगल्या एरियात असं हे घडतंय, तर तुम्ही काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे ह्याच्यावर. आता त्याच्यावर चांगली कारवाई करा तुम्ही. आता तुम्हीच बघा, ते समजावं लागेल मग. संतोष साळुंके, सी 24 तास, शिर्डी.